मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत 3 अशा ट्रिक्स शेअर करणार आहे, ज्याने की तुमची अवघड कामे खूप सोपी होणार आहे. घरामध्ये एकदा का झुरळ झाले, तर ते आपल्याला फार कंटाळा आणून सोडतात. कारण आपल्याला घराची साफसफाई तेवढी ठेवावीच लागते, पण किचनमध्ये झाले असेल, तर प्रत्येक भांडं आपल्याला वापरण्याच्या आधी हे स्वच्छ धुवून घ्यावं लागतं. कारण लाईट बंद केल्यावर ते झुरळ इकडे-तिकडे फिरत असतात. मग अशा वेळेस हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा. इकडे मी ना 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही बेसन, मैदा कोणतंही पीठ घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला लागणार आहे बोरिक पावडर. बोरिक पावडर तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात इझिली मिळेल. कॅरम जेव्हा आपण खेळत असतो तर त्यावरती जी पावडर टाकली जाते ती म्हणजे हीच पावडर बोरिक पावडर. आणि ही बोरिक पावडर तुम्ही धान्य साठवण्यासाठी वापरत असणार तर तीच ही पावडर आहे. तर मी 2 चमचे गव्हाच्या पिठासाठी 1 चमचा बोरिक पावडर घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी टाकलेला आहे इनोचं 1 सॅचे. तुम्ही इकडे बेकिंग सोडा सुद्धा टाकू शकता जर तुमच्याकडे इनो नसेल तर. व्यवस्थित पावडर मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लिक्विड डेटॉल. लिक्विड डेटॉल 1 चम्मच यामध्ये टाकून आपल्याला हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण लिक्विड डेटॉल टाकलं आहे, तर जर तुमच्या घरामध्ये मुंग्या सुद्धा येत असेल तरी सुद्धा ह्या उपायाने नक्की जातील. त्यानंतर व्हाईट कोलगेट घेतलेला आहे अर्धा चमचा. हे सुद्धा आपण व्यवस्थितरित्या मिक्स करूयात. मला भरपूर कमेंट आले की मुंग्या जाण्यासाठी काय करायला पाहिजे. तर काय करायचं, एका स्प्रे बॉटलमध्ये लिक्विड डेटॉल टाकायचं आणि जिथे जिथे मुंग्या होत आहेत ते तिथलं सगळं पुसून घ्यायचं. हळुवारपणे तिथल्या ज्या मुंग्या आहेत त्या कमी कमी होत जातील आणि एक वेळ अशी येईल की मुंग्या कायमच्या सुटतील. उन्हाळा म्हटलं तर मुंग्या घरामध्ये खूप होतात, त्यामुळे एक छोटा हॅक आहे पण खूप कारगर आहे, तो नक्की ट्राय करा. आता अशा पद्धतीने आपल्याला थोड्याशा पाण्याचा वापर करून याचा घट्टसर असा उंडा मळून घ्यायचा आहे. तुम्ही इथे ना ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ सुद्धा घेऊ शकता. एक गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, जर घरामध्ये लहान मुलं असेल तर थोडं सांभाळून करायचं आहे. आता इकडे ना मी थोडंसं ज्वारी घेतलेली आहे. तुम्ही बाजरी घेऊ शकता किंवा मग साखर घेऊ शकता. पण साखर घेतली तर काय होतं की मुंग्या होतील, म्हणून मी इकडे ज्वारीचा वापर केलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ते उंड्याला लावून घ्यायचं आहे झुरळांना अट्रॅक्ट करण्यासाठी. हे तुम्ही ना टोटली स्किप सुद्धा करू शकता किंवा मग यावरती तुम्ही शेंगदाणे असतात ना ते सुद्धा लावू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी छोटे छोटे ना गोळे करून घ्यायचे आहेत. आता घरामध्ये ना आपलं जे किचन आहे आणि त्याच्या खाली जे कंपार्टमेंट असतात, स्पेशली ट्रॉली जर असेल तुमच्याकडे, तर प्रत्येक ट्रॉलीमध्ये तुम्ही कानाकोपऱ्यात हे ठेवा. पण जर ट्रॉली नसतील ना तुमच्या घरामध्ये किचनमध्ये, तर तुम्हाला प्रत्येक खालच्या कंपार्टमेंटमध्ये कॉर्नरला हे लावून ठेवायचं आहे. कारण बेसिकली काय होतं की किचनमध्ये जास्त झुरळ होतात आणि जो बेसिनचा एरिया असतो त्याच्या खाली तर तुम्हाला हे आवर्जून अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे हप्त्यामध्येच ड्राय होऊन जाईल, त्यामुळे तुम्हाला पुन्हा रिपीट करावं लागेल. फक्त हा उपाय पुन्हा रिपीट करायचा नाही, तर जो दुसरा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते तुम्ही इकडे ट्राय करू शकता. चला पुढची टिप बघूया. आता तुम्ही बघू शकता माझ्या मुलीने भिंतीवरती किती रांगोळी काढून ठेवलेली आहे. आता मी जर ही काढायला म्हटलं तर मला ना असं झालं होतं, मी एखादा स्प्रे ऑर्डर करू का? तर स्प्रे ऑर्डर करायचं म्हटलं तर 300-400 रुपये आरामात जातील आणि एवढे सगळे डाग काढणे तरी कसे? मग मी तुम्हाला इकडे ना 2 सोपे उपाय सांगणार आहे. पहिला उपाय म्हणजे तुम्हाला व्हाईट कोलगेट घ्यायचंय. जर मुलांनी अगदी थोडंसंच भिंत घाण केली असेल पेनाने, पेन्सिलने किंवा क्रेयॉन्स असतील किंवा मार्कर असेल, तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय ट्राय करायचा. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर मी फक्त तुम्हाला अर्धी भिंत दाखवली, पण माझ्या हॉलमधल्या सगळ्या भिंती अशाच रंगवल्या गेल्या आहेत. आता मी एवढं जर कोलगेट वापरायचं म्हटलं तर मला किती मोठं कोलगेट लागेल? मग अशा वेळेस तुम्हाला दुसरा हॅक सांगणार आहे, तो सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. पण तुम्हाला जर असं हवं असेल की बिलकुल भिंतीचा कलर निघायला नाही पाहिजे, तर मग तुम्हाला व्हाईट कोलगेट घ्यायचं आहे. 30 ते 40 सेकंद त्याला फक्त रेस्टिंग पिरियड द्यायचा आहे. त्यानंतर अर्ध लिंबू घेऊन त्यावरती घासायचं आहे किंवा तुम्ही लिंबू नाही घेतलं तरीही चालेल आणि व्यवस्थितरित्या जुना टूथब्रश किंवा एखादी सॉफ्ट घासणी घेऊन नंतर हे घासून घ्यायचं आहे. एकदम सोपी मेथड आहे. तुम्हाला जसं वाटेल तुम्ही तसं करू शकता. आणि एक सुती रुमाल घ्यायचा स्पेशली आणि तो ना ओला करून घ्यायचा. ओला करून घेतल्यानंतर तुम्ही जर त्याला हळुवारपणे घासलं ना, तर मग काय होतं की याचा व्यवस्थितरित्या हळूहळू पूर्ण भिंतीवरचे डाग निघून जातात. पण हे फक्त स्मॉल पोर्शनसाठी तुम्ही करू शकता, कारण एवढे सगळे भिंतीवरचे डाग काढायचे म्हटलं तर तुमचा हात सुद्धा फार दुखेल, कोलगेट सुद्धा फार लागेल, लिंब सुद्धा खूप लागतील. मग अशा वेळेस आपला स्मार्ट ट्रिक वापरणं खूप गरजेचे असतात. आता मी माझ्या हॉलमध्ये एवढं सगळं भिंत पूर्ण घाण झाल्या, तर पाहुणे आले ना तर खूप घाण वाटत होतं आणि वेगळंच वाटत होतं. आणि मग मी ठरवलं की चला आपण एक नवीन ट्रिक ट्राय करून बघूयात. ती जर सक्सेसफुल झाली देन मी ती तुमच्यासोबत शेअर करेल. असं म्हणून मग मी काय केलं, तर घासणी घेतली, सरळ शॉर्ट घासणी घेतली. त्यावरती डिशवॉश लिक्विड टाकलं. एका बकेटमध्ये डिशवॉश लिक्विड घेऊन सरळ मी भिंत घासायला लागले. आता माझ्याकडे 2 पर्याय होते.
पहिला पर्याय म्हणजे आपल्याला डायरेक्ट कलर करायचा आणि दुसरा पर्याय म्हणजे चला हे ट्राय करून बघूयात, जर हे फेलच झालं तर मग कलर करावंच लागेल. पण लिटरली मी सुद्धा शॉक झाले. हळुवारपणे जेव्हा मी हे केलं ना, तर पेन्सिलचे डाग आणि पेनाचे डाग खूप इझिली निघले आणि क्रेयॉन्सचे सुद्धा खूप इझिली निघले. फक्त जर मार्करचे डाग असेल तर थोडे तुम्हाला जास्त घासावं लागेल. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की नाही कलर निघेल, थोडासा कलर नक्की निघतो. मी असं नाही म्हणणार की निघणार नाही, थोडासा कलर निघतो. पण ऑनेस्टली सांगते, आपले कोलगेटचे पैसे वाचतात, लिंबाचे पैसे वाचतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या घरातील भिंतीवरचे सगळे डाग निघतात. मला असं वाटलं की चला तुमच्या घरामध्ये सुद्धा लहान मुलं असेल तर हा प्रॉब्लेम तर सगळ्यांना येतो आणि मी तिला जेवढं रोखण्याचा प्रयत्न केला तेवढं ती जास्त करायची. त्यामुळे मी तिला म्हटलं की चला आता तिला जेवढं करायचं तेवढं करू द्या, एक वेळ आपण सगळं साफ करूयात. ही पूर्ण भिंत मी कव्हर केली होती, पूर्ण घासली, जी आता ओली आहे. कोरडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते, पण आता मोबाईलमध्ये ते व्यवस्थित दिसत नाहीये. पण जर असं बघितलं मी डायरेक्टली ना, तर बिलकुल असं वाटत नाहीये की ते घासलं म्हणून. तर अशा पद्धतीने खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, कारण बऱ्याचदा आपलं बजेट सुद्धा नसतं की आताच कलर करावं. तर तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे सुकलेलं आहे आणि वेगळं असं काहीच वाटत नाही. वरची भिंत बघा आणि खालची भिंत बघा. हे सगळ्या घरात हॉलमध्ये ना पूर्ण भिंती अशाच झाल्या होत्या. सगळ्या मी आज क्लीन केलेल्या आहेत. चला तिसरी ट्रिक बघूयात. आपल्याकडे अशा पद्धतीचे स्टूल असतात आणि जर तुमच्याकडे पेटीकोट असेल जुना पुराणा तर त्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे. पेटीकोट नसेल ना तर मग एखादं टी शर्ट असतं ना जुनं पुराणा, ते तुम्ही घेऊ शकता. आता काय करायचं आहे, जिथे आपण गाठ मारून घेतलेली आहे तो भाग अशा वरच्या बाजूने आपल्याला टाकायचा आणि पेटीकोट असा यामध्ये पूर्ण घालायचा आहे. जर तुम्ही रेंटेड हाऊसमध्ये राहत असणार ना तर स्टोरेजचे फार फार प्रॉब्लेम येतात. मग अशा वेळेस तुम्ही अशा ट्रिक्स वापरू शकता जेणेकरून तुमची अवघड कामे सोपी होतात. स्मार्ट वर्क केल्यामुळे आपल्या पैशांची सुद्धा बचत होते आणि कष्ट सुद्धा फार कमी होतात. जेवढं आपल्या घरामध्ये सामान कमी असेल तेवढं ते ऑर्गनाइज सुद्धा दिसतं. अशा पद्धतीने घातल्यानंतर स्टूल आपल्याला असा उलटा करायचा आहे. आता ही आपली ड्राय बॅग, स्टोरेज बॅग रेडी झालेली आहे. जुना पुराणा स्टूल असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. कशी वाटली ही आयडिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर परमनंट करायचं असेल तर तुम्ही स्टिचिंग सुद्धा करू शकता. आणि असं केलं तर काय होतं, जर यावरती धूळ झाली तर आपण व्यवस्थितरित्या ते काढू शकतो. त्यामुळे ही ट्रिक आवडली असेल ना तर पटकन सर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा. पण हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून आणि शहरातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रोजचे ड्राय बॅग कपडे धुण्यासाठी जर तुम्ही कपडे टाकत असाल तर ह्या ड्राय बॅगमध्ये ठेवू शकता किंवा एक्स्ट्रा तुमच्याकडे ब्लँकेट्स असतील, कपडे ठेवायचे असेल, स्टोरेज कमी असेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकता. ह्या स्टूलचा वापर करू शकता त्यामध्ये ठेवण्यासाठी. तर एकदम मस्त आहे. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. अस्तव्यस्त सुद्धा वाटत नाही, दिसायला सुद्धा सुंदर दिसतं आणि वरती जे आहे तुम्ही एखादं काही ठेवू सुद्धा शकता. जर बास्केट वगैरे असेल तर स्टँड सुद्धा होऊन जातं. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असणार. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.